मुलाची चुलते आहेत म्हणजे त्यांच्या दबावाखाली पोलीस प्रशासन देखील घेणे. हे पाडोळे कोण होते नेमकं? DYSP होते. मग त्यांच्या अंडर खाली यांनी दबाव टाकाल ते आम्हाला. बर. हो. पोलिसांनी काय तुम्हाला काय बोललं का? नाही, काल डायरेक्ट बोलले ना त्या साहेबांनी. काय म्हणले? तुम्ही काय करू नका म्हणजे, कुठं जायचं ते जावा म्हणजे. हो. म्हणजे महिलांना बी दाब द्यायले, ते माझ्या मुलाला म्हणाले तुझा जबाब घ्यायचा ये, आता तुला मध्ये आत टाकता म्हणते मुलाला पण. हो, काल म्हणलेत मुलाला. आणि खर्च देतो पण माझ्या संग चल मनाचा, आणि खर्च देतो पण माझ्या संग चल मनाचा, आणि खर्च देतो पण माझ्या संग चल मनाचा. मी 5 दिवसानं मग पोराला ठेवून घेतले, परत मला पाठवले. मी यांच्याकडे गेले आणि ह्यांना सांगितले. म्हणजे तुम्ही 5 दिवसाच्या नंतर यांच्याकडे गेला? हा. आणि तिथे गेल्यानंतर ह्यांना सांगितलं की बाबा मला तो जो शेतकरी आहे तो म्हणतोय माझ्यासोबत चल, तुझ्या नवराचा जो काय खर्च आहे तो देतो. हा. नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी अतुल सोनकांबळे. आज आपण एका कुटुंबाकडं एक भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांचा विषयही तसाच गंभीर आहे. हे जे कुटुंब आहे ते तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गच्या शेजारी चिवरी म्हणून गाव आहे. त्या चिवरी गावातील हे कुटुंब आहे. इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी आपली उदरनिर्वाह भागवण्यासाठी किंवा उपजीविका भागवण्यासाठी कष्ट करून खाण्यासाठी आलेलं हे कुटुंब इंदापूर तालुक्यातीलच गलांडवाडी नंबर 1 येथील पाडोळे वस्तीवरती एका पाडोळे कुटुंबाकडं, बागायतदारांकडं हे कुटुंब सालानी सालगडी म्हणून काम करत होतं. सालानी सालगडी म्हणून काम करत असताना यांचा वर्षाचा पगार जो होता तो 1,20,000 रुपये ठरलेला होता. आणि यांच्या मिसेस जे आहेत त्यांचा देखील पगार ठरलेला होता की दररोज 200 रुपये प्रमाणे त्यांची हजेरी ठरलेली होती. हे सर्व होत असताना या व्यक्तींना ट्रॅक्टर चालवता येत नव्हता. हे फक्त शेतातले मेहनतीचे कामं करायचे. परंतु तो जो बागायतदार होता नवनाथ पाडोळे, या बागायतदारांनी या व्यक्तीला जबरदस्तीने ट्रॅक्टर चालवायला लावला. ट्रॅक्टर चालवायला लावणे, ऊसातली मेहनत करायला लावणे. आणि एक विषय असा झाला की त्या ट्रॅक्टरचा जो पुढचा हेड असतो तो हेड नसल्या कारणाने त्या बागायतदाराच्या मालकीनीने यांना सांगितलं की तो टेलर जो आहे तो रिकामा, तो आपल्याला पुढे ओढून आणायचा आहे. हे दोघं नवरा बायको म्हणजे पती पत्नी आणि यांचा मुलगा एक आणि मालकीन असे 4 जण ट्रॅक्टर ओढत असताना हे पुढच्या साईडला ट्रॅक्टरचा जो डाबर असतो हेडला जोडण्यासाठी, त्या डाबरला यांनी धरलेलं होतं. आणि मालकीन पाठीमागं हातात दगड घेऊन थांबलेली होती आणि यांची मिसेस पण ढकलत होती. परंतु टेलरला उतार आल्याच्या नंतर टेलर जोरात पळायला लागल्यावर मालकीनीनं कसल्याही प्रकारची सूचना केली नाही किंवा सांगितलं नाही आणि डायरेक्ट उलटी लावल्यामुळं त्या ट्रॅक्टरचा डाबर जो होता तो अचानक फिरला आणि या व्यक्तींच्या छातीला गंभीर इजा झाली. हे पडल्याच्या नंतर मालकीनीने सांगितले की तुम्ही दवाखान्यात जावा, यांना काय त्रास झाला असेल, बेशुद्ध झाले असतील किंवा चक्कर आले असेल. हे सर्व झाल्याच्या नंतर मालकीनीने सांगितलं तुम्ही दवाखान्यात जावा. हे सर्व दवाखान्यात गेल्याच्या नंतर जो प्रकार घडायला नको होता तो देखील प्रकार घडला आणि तो प्रकार आपण त्यांच्याकडनं जाणून घेणारच आहोत. पण सुरुवातीला काय काय घडलं हे आपण त्यांच्याकडनं ऐकूया. तुमचं नाव काय आहे? नितीन खंडू सगट. नितीन खंडू सगट. किती दिवसापासून तुम्ही इकडे कामाला आहे? इथं 18 वर्ष झालं, तर ह्यांचे इथं 10 महिने झाले. बर. कुणाकडे कामाला तुम्ही? पाडोळे, सुरेखाबाई पाडोळे. सुरेखा नवनाथ पाडोळे. बर. काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी काय झालं, रिकामा टेलर होता. त्यांनी काय म्हणले, ड्रायव्हर आपण इथून एवढं ओढत नेऊ. मी म्हणलो ताई नका. तुम्ही ड्रायव्हर आहे का? नाही, पण त्यांनी असं मला ड्रायव्हरच म्हणत होते. बर. त्यांनी म्हणले इथून ओढीत नेऊ. म्हणजे तुम्हाला काय ट्रॅक्टर वगैरे चालवा येत होतं का? नाही. बर. त्यांनी काय केले, तिथून आमची घरची मुलगी, मुलगा, मंडळी आणि एक शेजारचा माणूस हे एवढ्याने ओढीत नेलो. उतरला लागला टेलर. मालकीनं काय केले, ओटी टाकलेली आम्हाला सांगितली नाही, डायरेक्ट ओटी टाकली, डाबर पिळला आणि छातीत बसला. आणि त्यात मोहरच्या माणसानं काय केलं, कच्च सोडलं, नाहीतर सगळं सोडलं असतं तर माझं सगळेच छाती फुटली असते. बरं. म्हणजे इथं तुम्हाला इथं काय केलंय? इथं बायपास केले. बायपास केले. बरं. म्हणजे कुठल्या दवाखान्यात केलं? हे भुईटे सर. भुईटे, बारामती. आणि पायाला काय झाले? इथली शिर काढून इथं बसली. म्हणजे पायाची शिर काढून तुम्हाला इथं टाकलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो,
एखादा व्यक्ती आपली उदरनिर्वाह भागवण्यासाठी किंवा उपजीविका भागवण्यासाठी म्हणून रोजंदारी करण्यासाठी काबाड कष्ट करून खात असताना एखाद्याच्या शेतामध्ये अशी दुर्घटना घडल्याच्या नंतर त्या मालकांनी या मजुरांना सहकार्य करण्याची भावना करायला पाहिजे होतं, परंतु त्यांच्यासोबत काय झालं बघूया. हे सगळं झाल्याच्या नंतर मालकीने काय म्हणजे तुम्हाला काही खर्च वगैरे दिला का? काय नाही देतो म्हणजे जेव्हा तुम्ही ऍडमिट व्हा आणि आधी अकलूजला व्हा म्हणले, पुन्हा अकलूजला झालो, अकलूज मध्ये इलाज झाला नाही, बारामतीला गेलो, तिथे बी म्हणले आम्ही पाठवतो पैसे, पुन्हा रात्रीच्या 12 वाजता ऑपरेशनला न्यायचं म्हणजे डायरेक्ट स्विच ऑफ केले मोबाईल आणि पुन्हा म्हणतात की आम्ही पैसे दिला 25,000 म्हणून असं उठवलं माझ्यावर. बरं, आता हे खाली घेतलं तरी चालेल, काय अडचण नाही. तुम्ही दवाखान्यात असताना तुमच्या घरचे तुमचे सोबत होते का? नव्हते. किती दिवस तुम्ही दवाखान्यात होतो? 5 दिवस. 5 दिवस. ताई तुमचं नाव काय? माझं शारदा नितीन सगळं. शारदा नितीन सगळं. धरा तुम्ही हातात. तुमच्या मिस्टरांना जखम झाल्याच्या नंतर ते ज्यावेळेस दवाखान्यामध्ये ऍडमिट होते त्यावेळेस तुम्ही तिथं गेला होतात का? नव्हते जायला. का नाही, म्हणजे का नाही गेले नेमकं? म्हणजे नाही, मला जाऊच दिलं नाही त्यांनी. कोण जाऊ दिलं नाही? मयूर नवनाथ पाडोळे आणि त्याची आई. बरं, म्हणजे त्या शेतमालकांनी बागायतदारांना जाऊ दिलं नाही. मग तुम्हाला तिथं काय त्यांच्याकडनं म्हणजे काम वगैरे करून घेतले तुमच्याकडनं? बरं, काय घडलं काय नेमकं त्या दिवशी? परत काय ते मनाचा मी खर्च देतो पण माझ्या संग चल मनाचा. तर बघा मित्रांनो, मग नंतर मी 5 दिवसानं मग पोराला ठेवून घेतले, परत मला पाठवले. मी यांच्याकडे गेले आणि ह्यांना सांगितलं. म्हणजे तुम्ही 5 दिवसाच्या नंतर यांच्याकडे गेलात आणि तिथे गेल्यानंतर ह्यांना सांगितलं की बाबा मला तो जो शेतकरी आहे तो म्हणतोय माझ्यासोबत चल, तुला नवराचा जो काय खर्च आहे तो देतो. तर बघू शकता मित्रांनो, ही एक महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं ज्याच्याकडे आपण काम करतोय त्या व्यक्तीला आपल्या घरातला सदस्य समजून वागणूक दिली पाहिजे होती, परंतु हा मजूर, हा कामगार दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे, त्याचं बायपास झालेलं आहे, पायाची शीर काढलेली आहे आणि हृदयाला टाकलेली आहे, एवढं सगळं झालेलं आहे. परंतु बागायतदाराचा जो मुलगा आहे त्याची जी भाषा आहे ती खूप लाजिरवाणी आहे. एक महाराष्ट्राला कलिंगत करणारी भाषा आहे. जर समजा आपल्याच शेतामध्ये ही महिला काम करते आणि त्या महिलेला तो म्हणतोय की तुझ्या नवऱ्याच्या दवाखान्याला मी पैसे देतो, तू माझ्यासोबत चल, अशी जर एवढी गंभीर घटना असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनने याच्यावरती गुन्हे दाखल करायला पाहिजे होते. परंतु बघूया आता काय झालं पुढे. काय झालं मग नंतर तुम्ही पोलीस स्टेशनला गेला होता? पोलीस स्टेशन काय म्हणलं, मला या म्हणून सांगितलं. मी आल्यावर काय म्हणते की रोजच जबाब विचारले, पाहुण्याचा कुठं, लेकराचा कुठं, पोराचा असा जबाब विचारले. मग मी काय म्हणलो त्यांना, म्हणलो या घरी. तरी मी लेंडवे साहेबाला फोन लावलो, लेंडवे साहेब गुन्हा दाखल करून घेताय का नाही? तर तुमचंच चालू आहे म्हणला. आणि मी म्हणलो अहो घ्या हे. तर नाही तुम्हाला कुठं जायचं ते जावा म्हणला. किती तारखेला गेला तुम्ही दाखल करायला? 31 तारखेला. म्हणजे 31 तारखेला तुम्ही किती वाजता गेला होता? 4 वाजता. 31 तारखेला 4 वाजता हे पोलीस स्टेशनला गेले गुन्हा दाखल करण्यासाठी. किती वेळ तिथं थांबलात? 10 वाजले रात्रीचे 10 वाजले. दाखल करून घेतलं का? तेव्हा घेतलं, सही करून दिलं, सकाळी या म्हणलं. बरं, पण घेतलं नाही. पुन्हा FIR ची प्रत वगैरे तुम्हाला दिली का? काय दिली नाही, पावती दिली फक्त त्याची. म्हणजे तुम्ही जे अर्ज दिला होता त्याची पोच दिली, FIR दाखल केलं नाही? काय नाही. तर बघू शकता मित्रांनो, 31 तारखेला 4 वाजता हे कुटुंब आमच्यावरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून किंवा तक्रार दाखल करण्यासाठी म्हणून पोलीस स्टेशनला गेलेला आहे. आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर 4 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत यांचा जबाब चालू होता आणि तरी देखील यांच्या हातामध्ये FIR ची प्रत दिलेली नाही. हे सगळं झाल्याच्या नंतर परत तुम्ही दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला गेला होता? हो गेलो. काय झालं मग? तरी बी आम्हाला ही द्यायची, दंडविषय करायचे. काय म्हणून? दुसऱ्या दिवशी बोलवले त्या साहेबांनी आणि मला म्हणतात की तुम्ही कशाने आलो, ही रिक्षा कुठला होता, कसला होता. आता रिक्षा कुठला कसला काय आम्ही म्हणजे तुम्ही पोलीस स्टेशनला कशाने आला? तुम्हाला कुणी आणून जाताना कुणी सोडलं, मग येताना कशात आलो, असले उलट सुलट शब्द विचारते. तर बघू शकता आता हे कुटुंब यांचं राहायला जागा नाही, हे काही पाहुण्याच्या घरी राहायला आहेत. पोलीस स्टेशनचा आणि यांचा साधारण 5 किलोमीटरचं अंतर आहे. ते रिक्षाने आले असतील किंवा बसनं आले असतील किंवा एखाद्या शेजाऱ्या पाजाऱ्याला किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला हात करून आले असतील.
परंतु पोलीस प्रशासनाने जाणून बुजून त्यांना तुम्ही कशावरती आलात, रिक्षाने आलात का, तुम्हाला कुणी आणून सोडलं, ह्या बाकीच्या ज्या चौकशा आहेत त्या चौकशा करण्यापेक्षा हीच केस स्ट्रॉंग करण्यासाठी जर ते बळ वापरलं असतं तर ते कुठेतरी फायद्याचं झालं असतं. आता तुमची पुढची भूमिका काय आहे, म्हणजे काय तुम्हाला सांगायचं? आता तुमच्या मिस्टरांना तर लागलेलं आहे, ते तर काम करू शकणार नाहीत. काय वाटतं तुम्हाला? आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण तुम्ही काय विनंती करणार आहात? काय विनंती, माझ्या दवाखान्याचा खर्च द्या आणि माझा पसाराही मला द्या. आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला आणि लवकरात लवकर. तुमचा पसारा तुम्हाला जर समजा दिला, तुमचा दवाखान्याचा खर्च दिला, तर तुमच्यासोबत जे काय घडले त्या संदर्भात काय करणार तुम्ही? केस दाखल करणार? हो, करणार. तर बघू शकता मित्रांनो, एखाद्या गरीब कुटुंबानं सालानं काम करण्यासाठी आल्याच्या नंतर त्यांची अशी अवस्था होते आणि हे सगळं होत असताना या कुटुंबाला न्यायाची अपेक्षा आहे, परंतु मनावा असा न्याय त्यांना मिळत नाही. नेमकं कशामुळे तुम्हाला वाटतं की याची म्हणजे तुम्हाला न्याय दिला जात नाही? काय वाटतं तुम्हाला? पाडोळ साहेब. कोण पाडोळे? कोण येते? त्यांचे त्या मुलाचे चुलते आहेत, म्हणजे त्यांच्या दबावाखाली पोलीस प्रशासन देखील घेणे. हे पाडोळे कोण होते नेमकं? DYSP होते. मग त्यांच्या अंडर खाली यांनी दबाव टाकाल ते आम्हाला. बर. हो. पोलिसांनी काय तुम्हाला काय बोललं का? नाही, काल डायरेक्ट बोलले ना त्या साहेबांनी. काय म्हणले? तुम्ही काय करू नका म्हणजे, कुठं जायचं जावा म्हणजे. हो. म्हणजे महिलांना बी दाब द्यायले, ते माझ्या मुलाला म्हणाले तुझा जबाब घ्यायचा ये, आता तुला मध्ये आठ टाकता म्हणते मुलाला पण. हो, काल म्हणलेत मुलाला. तर बघू शकता मित्रांनो, जो बागायतदार आहे त्या बागायतदाराचा जो चुलता आहे तो रिटायर DYSP आहे आणि त्या DYSPच्या दबावापोटी यांची तक्रार दाखल करून घेतली जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. खरंच महाराष्ट्रातून अशी जर घटना घडत असतील तर त्या लाजिरवाण्या आहेत. लवकरात लवकर या कुटुंबाला न्याय मिळावा अशी सर्वांची माझी देखील अपेक्षा आहे आणि इंदापूर पोलीस प्रशासनाने तात्काळ या घटनेकडे गांभीर्यानं लक्ष देऊन यांची दखल घेणं गरजेचं आहे. परंतु इंदापूर पोलीस प्रशासनातील सर्व अधिकारी हे चांगले आहेत, लवकरच ते गुन्हा दाखल करून घेतील असं वाटतंय. आणि पुण्याला जे आता पुणे ग्रामीणसाठी नवीन आलेले जे SP आहेत संदीप सिंग गिल साहेब, हे देखील एक अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आणि त्यांना देखील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाण्या अगोदरच या ठिकाणी यांची दखल घेतली जाईल असं मला वाटतं. तोपर्यंत आपण आता अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि लाईक करून शेअर करायला विसरू नका. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.